Good morning, friend. Today's topic is hope, class 9 poem. Hope is the thing with feathers. This is the title of the poem, and this poem is composed by Emily Dickinson. या हिने ही कविता कंपोज केलेली आहे. चला तर बघूयात. होप इज द थिंग विथ फीदर्स. आशा ही अशी गोष्ट आहे की जिला पंख आहेत. दॅट पर्चेस इन द सोल. आणि आशा ही आत्म्यामध्ये विसावते, आत्म्यामध्ये विश्राम करते. पवित्र आत्म्यामधील आशा ही प्रबल बलशाली असते. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. आणि आशाचे जे गीत आहे त्याला शब्दांची गरज नाही. अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. आणि आशा ही कधीच थांबत नाही. वेअर देर इज विल देर इज वे. जिथे तुमची इच्छा आहे, आशा आहे, तिथे तुम्हाला मार्ग निश्चितपणे मिळतो. याची राईम स्कीम आहे या ठिकाणी A B C B. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. सेकंड स्टांजामध्ये कवयित्री म्हणते की या आशेचा आवाज हा जेव्हा तुफान येते, हवा येते, त्यावेळेस ऐकू येतो. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. आणि ज्या वेळेस खूप मोठं असं वादळ येतं, खूप मोठं दुःख येतं, त्यावेळेस आशेचा आवाज अधिक जोराने ऐकू येतो. दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड. आणि आशेला नष्ट करण्याचा, आशा नावाच्या या पक्षाला नष्ट करण्याचा प्रयत्न हे वादळ, हे दुःख, हे प्रॉब्लेम्स करतात. दॅट कीप्स सो मेनी वॉर्म्स. ज्या आशेने अनेकांना ऊब दिलेली आहे, ज्या आशेने अनेकांच्या जीवनात आशा निर्माण केलेली आहे, त्या आशेलाच नष्ट करण्याचा प्रयत्न, जीवनात येणारं दुःख करण्याचा प्रयत्न करतं. पण त्या काळामध्ये आशा ही अधिक प्रबळ बनते. आय हॅव हर्ड इट इन द चिलस्ट लँड. आणि मी आशेचा आवाज थंड अशा भूमीवर ऐकतो. अँड ऑन द स्ट्रेंजस्ट सी. आणि अनोळख्या समुद्राच्या जवळ. ॲट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी. आणि ज्या वेळेस प्रचंड वाईट परिस्थिती राहते, एक्स्ट्रीमिटी म्हणजे बॅड सिच्युएशन. इट आस्क्ड अ क्रम ऑफ मी. त्यावेळेस आशा एक छोटासा मदतीचा तुकडाही मागत नाही. म्हणजे आशा जगण्यासाठी माणसाला मदत करते. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आशा शिल्लक आहे, मग त्याने सगळं जरी